नमस्कार, मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचं रेसिपी विथ मयुरी आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती विशेष बिना पाकाची मौसूद तिळगुळ वडी बनवण्याची रेसिपी। मी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। याला आपल्याला कमी गॅसवर व्यवस्थित एकसारखं हलवत खरपूस भाजून घ्यायचे। शेंगदाणे मी कमी गॅसवर 6 ते 7 मिनिट व्यवस्थित भाजून घेतले। शेंगदाण्याची आता टरपली निघायला लागली। आता याला काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे। आता मी 1 वाटी अनपॉलिश तीळ घेतलेले आहे, याला पण आपल्याला कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे। तीळ तडतडायला लागेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। तीळ व्यवस्थित भाजले, तिळाचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि तडतड करायला लागले। याला पण काढून घ्यायचे। मी शेंगदाण्याचे सगळे टरपल काढून घेतलेले आहे। याला आता आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आहे। मिक्सर चालू बंद करून याची पावडर बनवून घ्यायची आहे। शेंगदाण्याची पावडर मी बनवून घेतलेली आहे। चालू बंद केलं तर एकसारखी बनते। तीळ पण आपल्याला मिक्सरला थोडेसे बारीक करून घ्यायचे। तीळ पण मी व्यवस्थित बारीक करून घेतले। या बाउलमध्ये मी शेंगदाण्याची पावडर आणि तिळाची पावडर काढून घेते। यामध्ये 1 चमचा विलायची पावडर टाकायची आणि ह्या तिन्ही पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मी आता एका ताटाला तूप लावून घेतलंय। तुम्हाला वडी ज्यामध्ये बनवायची त्याला आधी तूप लावून घ्यायचे। मी आता कढईमध्ये 1 चमचा तूप टाकते। यामध्ये 2 वाटी गूळ टाकायचे। यामध्ये आपण 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ घेतले, त्यामुळे आपल्याला 2 वाटी यामध्ये गूळ वापरायचा आहे। याला कमी गॅसवर वितळून घ्यायचे। त्याआधी यामध्ये 2 चम्मच पाणी टाकायचे, त्यामुळे आपल्या वड्या कडक बनत नाही। गूळ फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा आहे, पाक बनवायचा नाहीये। गूळ आधीच व्यवस्थित बारीक चिरून घेतला तर जास्त वेळ लागत नाही। गूळ पूर्ण विरघळलेला आहे। आता यामध्ये पावडर टाकून घ्यायची। याला पटकन मिक्स करून घ्यायचं। मी गॅस बंद नाही केला, गॅस बंद केला तर लगेच गूळ आपला घट्ट व्हायला लागतो। याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे व्यवस्थित मिक्स झालंय। आता गॅस बंद करायचा आहे। याला ताटामध्ये काढून घ्यायचे। हे मिश्रण मी ताटामध्ये काढून घेत आहे। याला आपल्याला ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचे। चमच्याने मी याला एकदम व्यवस्थित प्लेन करून घेतलंय। याला 10 ते 15 मिनिटं थंड होऊ द्यायचे। 10-15 मिनिटं झालेत। ही वडी थोडीशी थंड झाली आहे। याला आपल्याला कट मार्क करून घ्यायचे आहे, म्हणजे ते काढताना एकदम व्यवस्थित निघतील। दुसऱ्या साइडने पण सेम कट करून घ्यायचे। याच्या आपण आता वड्या काढून घेऊ। अगदी सहज निघतात या वड्या। तुम्हाला मी एक वडी तोडून दाखवते। अगदी मऊ झालेली आहे। म्हातारे माणसं पण एकदम सहज हे वडी खाऊ शकतात। तर आपली बिना पाकाची तिळगुळ वडी तयार आहे। एकदम मऊसूद बनतात। तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।